आता योग असा आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. पण मला असं की इतक्या दक्षिणेकडच्या भाषा, अमुक भाषा यांना इतक्या लवकर मिळाला आणि आम्हाला मिळणार दरवेळेला. म्हणजे नवीन वर्ष आलं, पाडवा आला, दिवाळी आली की आता अभिजात भाषेची घोषणा होणार असं आदल्या दिवशी वाटायचं. ते व्हायचं नाही. तर मी असं विचारलं, म्हटलं का हो एवढा उशीर का चाललाय? तर ते मला म्हणाले की म्हणे की मराठी भाषा ही शांतरस, भक्तिरस किंवा उदात्त शौर्य या सगळ्या रसांमध्ये अत्यंत प्रगत आहे. पण बिभत्स रसाच्या बाबतीत मराठी भाषा ही कुठेतरी कमी पडत होती. तर ती गेल्या 2-3 वर्षामध्ये सगळं जी काही भाषणं वगैरे जी चाललेली होती मीडियापासून सगळ्यांवरती, तर ती भाषा ऐकून मग शेवटी केंद्रानं निर्णय घेतला की मराठी भाषा आता या रसामध्ये पण अतिशय नंबर 1 ला उतरलेली आहे आणि मग त्यांनी हा अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला.